अशी कोणती गोष्ट आहे तर अशी गोष्ट आहे स्वधर्म. स्वधर्म याचा अर्थ की तुमच्या मनाला जास्तीत जास्त समाधान देईल एक, दुसरं जास्तीत जास्त काळ टिकणारं समाधान देईल हे दुसरं, आणि तिसरं जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ते समाधान पोहोचेल हे तिसरं. अशा 3 निकषांच्या वर जर तुम्ही कृती केली तर तुम्ही दान देऊन फसण्याच्या पासून वाचू शकता. आणि दान न दिल्यामुळे, काही कोणालाही न दिल्यामुळे, कोणालाही मदत न केल्यामुळे तुमच्या मनाचा जो कोंडमारा होत असतो, अंतर्मनाचा जो कोंडमारा होत असतो, सत्सद विवेकाचा जो कोंडमारा होत असतो, त्याच्यातून तुम्ही वाचू शकता. म्हणून नीट लक्षात घ्यायला हवं की हा जो पर्याय आहे, तिसरा पर्याय, तो द्वंद्वात्मक विरोध विकासवादामध्ये 2 द्वंद्वातून तिसरं सिंथेसिस म्हणजे नवीन अशा तऱ्हेचं मार्ग किंवा सोल्युशन आपल्याला मिळू शकतं. ते नवीन सोल्युशन म्हणजे स्वधर्म असेल. आणि स्वधर्म ही कल्पना आपल्या देशामध्ये हजारो वर्षांच्या पासून चालत आलेली आहे. पण आज ती काही प्रमाणात धूसर झालेली असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा ती नवीन विचारांनी समजावून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच हे 3 निकष लक्षात जर तुम्ही घेतले, की स्वतःला जास्तीत जास्त समाधान देणारी, नंबर 2 जास्तीत जास्त काळ टिकणारी, म्हणजे समाधान तुमचं जास्तीत जास्त काळ टिकणारी, किंबहुना जास्तीत जास्त काळ टिकेल असं समाधान देणारी, आणि असं समाधान देणारे की जे तुम्ही हजारो लाखो लोकांच्या मध्ये वाटू शकता, अशा तऱ्हेची कृती आपल्याला करायची आहे. असं तुम्ही नोकरीला जाताना, शाळेत जाताना, महाविद्यालयात जाताना, धंद्यामध्ये जात असताना किंवा कुठेही जात असताना, जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडत असता, त्यावेळी ही जर भावना तुमच्या मनात आली तर तुम्ही जी कृती कराल ती अधिक सक्षम, अधिक सुयोग्य आणि अधिक जीवनाचं सार्थक करणारी होत असते. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर जेव्हा आपण आपल्या कामधंद्यामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला अतिरिक्त अशा तऱ्हेचा दयाळूपणा मनात स्फुरल्यामुळे जी होणारी फसवणूक असते त्याच्यातून आपण वाचू शकतो. आणि त्याचप्रमाणे आपण कोणालाही मदत न करता किंवा पैसे न देता आपल्या मनामध्ये जी सत्सद बुद्धी असते तिचा कोंडमारा होण्यापासून स्वतःला वाचू शकतो. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण लक्षात घ्या की अशा तऱ्हेची कोणती कामं असतात. तर 1-2 जर उदाहरणं तुम्हाला दिली तर तुमच्या लक्षात येईल की आपण जीवनाचं सार्थक करणं याचा अर्थ विरक्त होणं किंवा प्रवृत्त होणं याच्या पलीकडे असतं. अशा तऱ्हेच्या सुधर्मामधून तुम्हाला विरक्तीतून मिळणारं समाधानही मिळतं आणि प्रवृत्तीतून मिळणारं जे एक प्रकारचं उत्साहवर्धक अशा तऱ्हेची जी प्रसन्नता असते किंवा सुख असतं तेही मिळू शकतं. याचं उदाहरण मला सांगावं असं वाटतं की भारताचे जे राष्ट्रपती आहेत APJ कलाम, त्यांना एकदा विचारलेलं होतं की तुमच्या जीवनात अत्यंत आनंद देणाऱ्या अशा गोष्टी कोणत्या. तर त्यात त्यांनी ज्या इतर 3 गोष्टी सांगितल्या त्याचाही तुम्ही विचार करू शकता कुठे ते वाचून. परंतु एक महत्त्वाची गोष्ट इथे उदाहरणादाखल देता येईल ती अशी की त्यांनी पोलिओच्या रुग्णांच्यासाठी जी लहान लहान मुलं असतात पोलिओ झालेली, त्यांच्यासाठी जे क्रचेस असतात तर म्हणजे त्याचं वजन जे होतं ते भरपूर वजन होतं आणि त्यामुळे त्यांना चालताना त्रास होत असे. तर त्यांच्या मित्रानं जेव्हा त्यांना सांगितलं की याच्यासाठी काय करता आला तर पहा, आणि त्यांनी जेव्हा त्या संदर्भामध्ये शोध लावून अत्यंत हलक्या अशा तऱ्हेच्या त्या कुबड्या किंवा क्रचेस तयार केल्या आणि ती मुलं त्याच्यावर चालायला लागली. अगदी म्हणजे असं सांगतात की ते 3 किलो जे वजन होतं त्याचं 300 ग्रॅम झालं. आणि ते 300 ग्रॅम घेऊन तो जो धातू होता त्याचा शोध लावून त्यांनी त्याप्रमाणे ते करून दिल्यानंतर ती मुलं चालत असताना त्या आईबापांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसलं, त्या समाधानातून आणि त्या मुलांच्या त्या सुखातून त्यांना जे समाधान झालं, त्यांना जो आनंद झाला तो त्यांच्या जीवनातला अत्यंत उत्कट
असा आनंद होता, चिरकाळ टिकणारा आनंद होता आणि हजारो मुलांना आणि त्यांच्या पालकांना आनंद देणारा अशा तऱ्हेचा तो आनंद होता. आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की APJ कलाम यांनी जर काय केले असेल तर खरोखर तंतोतंत नकळत किंवा कळत किंवा नकळत स्वतःच्या धर्माचं म्हणजे स्वधर्माचं, इथे धर्म याचा अर्थ रिलिजन नव्हे, धर्म याचा अर्थ पंथ नव्हे, तर धर्म याचा अर्थ तुमच्या अंतःकरणातली सचत विवेक बुद्धी, तिचा त्याने जो अत्युत्कट आणि अत्यंत सुयोग्य असा आविष्कार केला, तर ते स्वधर्माचं एक उत्तम असं उदाहरण आहे. तसंच उदाहरण तुम्हाला आता इतर अनेक लोकांनी जी कामं केलेली आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा सापडू शकेल, तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा सापडू शकेल. ते तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुमच्या मनाची भूमिका ही भक्कम झाली असं समजायला हरकत नाही. आणि अशा तऱ्हेची भक्कम भूमिका घेऊन जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाता तेव्हा सर्वप्रथम तुमचा जो दिवस आहे, तुमचा जो व्यवहार आहे तो उत्तम व्यवहार होणार, तुम्हाला समाधान देणारा होणार.